आता बातमी आहे क्रिकेटच्या मैदानातनं. भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या आतषबाजीने सेंट लुशियाचं डॅरेन सॅमी स्टेडियम आज अक्षरशः निनादून गेलं. 2020 विश्वचषकाच्या सुपर 8 साखळीत भारतीय कर्णधाराने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना फोडून काढलं. या सामन्यात रोहित शर्माचं शतक अवघ्या 8 धावांनी हुकलं. त्याने 41 चेंडूत 7 चौकार आणि 8 षटकारांसह 92 धावांची खेळी उभारली. विराट कोहलीचा अपवाद वगळता भारताच्या इतर फलंदाजांनीही धावांच्या वाहत्या गंगेत मग हात धुवून घेतले. त्यामुळे भारताला 20 षटकात 5 बाद 205 अशी मजल मारता आली. आता या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 20 षटकात 206 धावांचं लक्ष्य आहे. पण भारतापेक्षा उत्तम नेट रन रेट राखण्यासाठी ऑस्ट्रेलियाला 15 षटक आणि 3 चेंडूत विजयी लक्ष्य गाठणं आवश्यक आहे. रोहित शर्माची आकडेवारी जर बघितली तर 41 चेंडूत 92 धावा, 7 चौकार आणि 8 षटकारांची त्याने आतषबाजी केली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.